नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलेला आहे मोर्चामध्ये आणि हा मोर्चा ना मित्रांनो तहसीलदार कार्यालयावर आहे। तर हजारो आदिवासी एकत्र झालेले आहे, कारण भरपूर प्रश्न आहेत ते तुम्हाला मोर्चामध्ये पाहायला भेटणारच आहे। जल जंगल जमीन वाचवण्यासाठी, तसेच आपल्या हक्काच्या जमिनी, वन जमिनी, वर्कर्स, तसेच तळघर, गायरन अशा जमिनी मित्रांनो अजून ह्या जमिनी अजून आपल्या नावावर झालेल्या आहेत। जमिनी आपल्या नावावर सुद्धा झाल्या पाहिजेत, म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर व्हिडिओ बघतच राहा आणि मित्रांनो व्हिडिओ हा शेअर करा नक्कीच आणि लाईक सुद्धा करा। हा मोर्चा मित्रांनो भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेला आहे। तर भरपूर आदिवासी बांधव एकत्र जमा झालेला आहे हजारो संख्येने। एमएसपी की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे जोर जबरदस्ती स्मार्ट मीटर लावणे बंद करा, बंद करा, बंद करा। शिक्षणाचे बाजारीकरण करणारे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, शिक्षणाचे बाजारीकरण करणारे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। आम जनता का शोषण करने वाला मोदी सरकार चले जाओ, हिंदुस्तान के किसानों का शोषण करने वाला मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। हिंदुस्तान के किसानों का शोषण करने वाला मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। हिंदुस्तान के युवा छात्राओं का शोषण करने वाला मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। हिंदुस्तान के युवा छात्राओं का शोषण करने वाला मोदी सरकार मुर्दाबाद।
बीजेपी वालों की दादागिरी नहीं चलेगी वाढवण बंदर रद्द झालेच पाहिजे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे वाढवण बंदर रद्द झालेच पाहिजे जानू चालकांना उद्ध्वस्त करणारे वाढवण बंदर रद्द करा जानू चालकांना उद्ध्वस्त करणारे वाढवण बंदर रद्द करा फॉरेस्ट प्लॉट नवे करा जमिनी नवे करा जमिनी नवे करा जमिनी नवे करा जमिनी नवे करा पेन्शन नव्हता दिलीच पाहिजे पेन्शन नव्हता दिलीच पाहिजे पेन्शन नव्हता सुरू करा रेशन कार्ड दिलंच पाहिजे वनपट्ट्या शेतकऱ्यांच्या नव्या झालेच पाहिजे वनपट्ट्या शेतकऱ्यांच्या नव्या झालेच पाहिजे शेतकऱ्यांच्या नव्या झालेच पाहिजे शेतकऱ्यांच्या नव्या झालेच पाहिजे घराची जमीन नावावर झालीच पाहिजे घराखाली जमीन नावावर झालीच पाहिजे घरांच्या जमिनी नावावर झाल्याच पाहिजे प्लॉट नवे करा. काय करायचं ते करा. काय करू नको सोडा पुढे तोपर्यंत जे करू आम्हाला मीटिंग नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही मला तुमचे पिंजरे मागवा हे आपल्याला काही आम्हाला प्रायव्हेट गाड्या दुकानाचे त्यातून आम्ही जेणेकरून प्रायव्हेट गाडी जाणारच नाही आम्ही हे समजा कामं करा मग केले पाहिजे तुम्ही वाढवून मला होते आपल्यासाठी आर्थिक दिवसाच्या भट्ट्याच्या सोय करा आमचे आज भत्ता आम्हाला लागेल ना करून घ्या भत्ता लागेल सगळ्यांना तुम्ही काय करायचं ते करा आम्हाला नियमाप्रमाणे अटक केलं म्हणजे भत्ता द्यावाच लागतं ते तुम्ही काय करायचे ते करा आम्हाला नाही भत्ता दिला तरी चालेल लोक अटक करत पुकार लोक अटक करत पुकार अरे थांबा का किसान करत पुकार का किसान करत पुकार सर्व अधिकारी फटाफट लावा. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लीज घेतलं पाहिजे आपल्याला अटक केलं पाहिजे असं आणि आपण अटक करूनच घ्यायचं कारण या भागाचे आपले अनेक प्रश्न आहेत वन जमिनीचा प्रश्न अनेक वर्षापासून लढतो 1945 पासून आज आपण हा लढत आलो असं आपल्याला 2005 साली कायदा झाला 2006 साली अस्तित्वात आला आपण सांगतो की जेवढी जमीन आपली आहे ती आपल्या नावावर केलं पाहिजे आणि आम्ही जो वन समितीने जो गावामध्ये घेतलेल्या ग्रामसभेमध्ये ठरावामध्ये जो नमूद केलेला एवढं एकर असेल जमीन घेतो तेवढी नावावर आपल्या झाली पाहिजे दुसरा मुद्दा देवस्थानचा आयरन जमिनीचा प्रश्न देवस्थान जमिनी नवे करा देवस्थान जमिनी नवे करा लोक पावडे लोक झेडे अरे
समानता पोलादी एकता नाही धनी येथे कुणी नाही चकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर जिंदाबाद झालीच पाहिजे 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 जय जय. एवढे दिवस का लागत आहेत ताबडतोब जाऊन तिथे तपासणी करायची. आता तुम्ही जी 18 तारीख दिली लगेच करायचं तिथे जाऊन बघायचं आणि ताबडतोब कारवाई करायची. हे आपल्याला करायला पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हा? यासाठी आम्ही आज आलेलो. आणखीन पण असे प्रश्न येतील लगेच. ते काय प्रत्येक वेळेला काही हे नाही. तो आमचा देशव्यापी कार्यक्रम बरोबर की नाही. पण आमचं जरी 2-3 लोक आले आणि रास्त असेल आम्ही असं म्हणत नाही चुकीच्या गोष्टी करा. हा त्यासाठी कोणी तुम्हाला पैसे देत नाही. हा कोण देत असेल आपल्याला माहित नाही पण आम्ही नाही करत. खरी गोष्ट नाही. जे खरं आहे त्यासाठी आम्ही येतो. मात्र ते जे आहे खरं ते त्याच्याबद्दल कारवाई व्हायला पाहिजे ही आमदार विनोद निकोलेंची अपेक्षा आहे माझी आहे आणि इथे आमच्या सर्व नेते आणि कार्यकर्ते याच्यामध्ये चालढकल करू नये हे आमचं तुम्हाला म्हणतो. जमिनी आमच्या हक्काच्या जमिनी आमच्या हक्काच्या पडत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा. वेतन कायदा आमच्या हक्काचा वेतन कायदा बसा.